नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा मी काय केले, माझ्याकडे एक जाळीची थाळी आहे, तिला मी ठेवून घेतले। त्यानंतर पिंक कलर पूर्ण थाळीच्या भोवताल पिंक कलरचे डॉट्स केले। त्यानंतर त्या डॉट्सच्या मध्ये मी एक वेगळा कलर टाकला, पण त्याआधी मी चम्मचच्या साहाय्याने डॉटला प्रेस करून घेतले आहेत, जेणेकरून मी त्या डॉट्सच्या मध्ये एक वेगळा कलर टाकू शकेल। तेव्हा मी पिंक कलरमध्ये ब्राऊन कलरचे छोटे डॉट्स दिलेले आहेत, म्हणजेच पिंक आणि ब्राऊनचं कॉम्बिनेशन मी तिथे त्या डॉट्सवर केलेले आहेत। बघा मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ही रांगोळी मी कशी काढली आहे हे कळेल। आणि जर तुम्हाला रांगोळी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही रांगोळी पोहोचेल आणि प्रत्येकजण आपल्या घरासमोर ही रांगोळी काढून बघेल। आणि जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो बघा, मी मध्ये पॅरोट ग्रीन कलर पूर्ण टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी ग्रीन कलरचे दोन दोन असे डॉट्स दिलेले आहेत। बघा, चारही साईडला दिलेले आहेत आणि दोन दोन डॉट्सच्या मध्ये परत दोन दोन डॉट्स असे 8 दिलेले आहेत मी 8 साईडला। ते कशाकरिता दिलेले आहे तर आपण त्याच्यापासून पान तयार करणार आहोत, ग्रीन कलरचं पान। तर बघा, डॉट दिल्यानंतर मी चम्मचच्या साहाय्याने त्या डॉटला प्रेस पण करून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला पानाचा आकार तयार होईल, आपल्याला त्यापासून पान तयार करता येईल असा शेप दिलेला आहे। आता मैत्रिणींनो बघा, मी काय केलं, पेन आहे ना, पेनच्या साहाय्याने मी त्याला पानाचा थोडा शेप दिला आणि माझ्याकडे काटा चम्मच आहे, त्या काटा चम्मचच्या मागच्या बाजूला मागच्या साईडला पकडून त्यांनी मी पानाला आकार दिला आहे। बघा, तर आपले हे सगळे पानं रेडी झालेले आहेत। सगळ्या पानांना मी तसा आकार देऊन दिलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, छोटे छोटे गुलाबाचे फ्लॉवर तयार करायचे आहेत। तर मी 2 कलरमध्ये घेतलेले आहेत, एक तर रेड कलर आहेत आणि दुसरा आहेत ऑरेंज कलर। या 2 कलरमध्ये मी फ्लॉवर तयार करून घेतलेले आहेत। तेव्हा एक एक सोडून एक ऑरेंज कलरचा एक रेड कलरचे असे डॉट मी दोन्ही पानाच्या मध्ये देऊन दिलेले आहेत। त्यानंतर मी त्या डॉटला छान प्रेस करून असा गोल आकार दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला फ्लॉवर तयार करता येईल, ह्यासाठी मी प्रेस केलेला आहे त्याला। आणि आता बघा, आता पेनच्या साहाय्यानेच मी त्याला एक छोटंसं गुलाबाचं फ्लॉवर तयार करून घेतलेलं आहे। त्यासाठी मी दोन्ही साईडला पहिल्यांदा छोटे छोटे पानं केलेले आहेत आणि मध्ये गोल राऊंड केलेला आहे। खूप सुंदर फ्लॉवर हे तयार झालेलं आहे। बघा तर मैत्रिणींनो, रांगोळी आता ही तयार झाली, पण मला थोडं मध्ये प्लेन वाटलं, तर मी याच्यामध्ये छोटे छोटे फ्लॉवर्स दिले आहेत व्हाईट कलरमध्ये आणि येलो कलरमध्ये। बघा, 4 साईडला 4 आणि मध्ये असे 2 मध्ये फ्लॉवर्स दिलेले आहेत आणि मग येलो कलरमध्ये पण वेगळ्या कलरचे फ्लॉवर, वेगळ्या टाईपमध्ये फ्लॉवर तयार केलेले आहेत। बघा, व्हाईट कलरचे डॉट दिल्यानंतर मी पेनच्या साहाय्याने परत त्याला आतमध्ये घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या टूल्सचा वापर केलेला आहे। तेव्हा तुम्हाला जर काही टूल्स रांगोळीचे पाहिजे असेल तर मी माझ्या व्हिडिओला टॅग प्रोडक्ट लावते, तुम्ही ते तिथून घेऊ शकता। आणि ही जी रांगोळी आहेत मी वापरते, ही रांगोळी एकदम बारीक अशी रांगोळी आहेत, ती सुद्धा मी लावते, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता। बघा, आता
येलो फ्लॉवरलासुद्धा पेनीने मी तयार करून घेतलेला आहेत आणि मध्ये प्रत्येक फ्लॉवरच्या मध्ये रेड कलरचे डॉट दिलेले आहेत. सगळ्या फ्लॉवरला असं करून घेतलेलं आहेत. बघा तर ही माझी रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.